नमस्कार मित्रांनो, आज आपण जी माहिती घेऊन आलो ती म्हणजे CJPच्या प्रोटेक्शन संबंधात की एका राजीनाम्याने जर आंदोलन थांबू शकते, पण मोदी सरकार धर्मेंद्र प्रधान यांच्या पाठीशी का उभे, याची आपण 7 प्रमुख कारणात जाणून घेणार आहोत की कोणत्या कारणामुळे मोदी सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत नाहीये। यासंबंधीचे प्रमुख 7 कारण जे आहे ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला माहिती देशभरात गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणी मुद्दा आता केवळ शैक्षणिक उरला नसून एका मोठ्या राजकीय संघर्षाला सुद्धा आता सुरुवात झालेली आहे। नीट UG वादानंतर विरोधी पक्ष आणि कॉक्रोच जनता पार्टी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहे। आपण जर बघितलं तर मात्र केंद्र सरकार ही मागणी कोणत्याही परिस्थितीत मान्य करणार तयार होणार नाही। हे केवळ एका व्यक्तीला वाचवण्याचे प्रकरण नसून त्यामागे मोदी सरकारची जी मोठी अशी राजकीय खेळी आहे, त्यामध्ये प्रशासकीय आणि कायदेशीर सुद्धा गणिते आहेत। एका राजीनाम्यामुळे आंदोलन थांबू शकते हे माहीत असताना सुद्धा मोदी सरकार धर्मेंद्र प्रधान यांच्या पाठीशी का खंबीरपणे उभे आहे, त्यामागील 7 प्रमुख कारणे कोणती आहे ते आता आपण समजून घेऊया। त्यातलं पहिलं जर आपण महत्त्वाचं कारण जर बघितलं तर एक म्हणजे व्यक्ती नव्हे तर व्यवस्था ही सरकारची भूमिका। पेपर फुटी संपूर्ण व्यवस्थित त्रुटी आहे, यात केवळ एका व्यक्तीचा दोष नाही अशी भूमिका सरकारने सुरुवातीला घेतलेली आहे। तर विरोधकांच्या आणि आंदोलकांच्या दबावाखाली येऊन सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला तर सरकारच्या धोरणाचे हे अपयश मानले जाईल। तसेच भविष्यात प्रत्येक संकटाच्या वेळी मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केवळ नैतिक बळ विरोधकांना मिळेल, हे त्यातलं सर्वात महत्त्वाचं कारण। त्यानंतर जर आपण दुसरं कारण जर बघितलं तर राजकीय समीकरणे आणि ओडिशातील मोठा OBC चेहरा। धर्मेंद्र प्रधान हे भारतीय जनता पक्षांचे अत्यंत प्रभावशाली OBC नेते आहेत। ओडिशामध्ये भाजपाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचे ते शिल्पकार सुद्धा आहेत। अशा मतब्बर नेत्याला पदावरून हटवल्यास पक्षाच्या मोठ्या जनाधारणा असलेल्या वर्गाला चुकीचा संदेश जाऊ शकतो, म्हणजे मोठ्या प्रमाणात जे लोक त्यांच्या मागे आहे त्यामध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो। तसेच लोकसभा निवडणुकीनंतर सरकारला सहकार्यांवर अवलंबून राहावे लागत असल्याने आपल्या एका प्रमुख मंत्र्याचा बळी देणे पक्षाला अंतर्गत मनोबलासाठी घातक ठरू शकते। ओडिशामध्ये प्रमुख असं OBC नेतृत्व असल्यामुळे ते त्यांना पदावरून काढू शकत नाही, हे झालं दुसरं महत्त्वाचं कारण। तिसरं म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्ट आणि नवीन कायद्यात विश्वासार्ह प्रश्न। पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः दोषी सोडले जाणार नाही असे सांगण्यात प्रकरणाच्या जलद सुनावणीसाठी फास्ट ट्रॅक कोर्टचा स्थापना करण्याची घोषणा सुद्धा करण्यात आली। तसेच जून 2024 मध्ये 10 वर्षाची शिक्षा आणि 1 कोटी रुपयाची दंडाची तरतूद असलेल्या सार्वजनिक परीक्षा कायदा सुद्धा लागू करण्यात आलेला आहे। अशा परिस्थितीत शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतल्यास सरकारच्या सुधारणावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो, हे झालं तिसरं महत्त्वाचं कारण। त्यानंतर जर आपण चौथं कारण बघितलं तर विरोधकांची एकजूट। काँग्रेस, TMC, आम आदमी पार्टी, सपा यासारख्या सर्व प्रमुख विरोधी पक्षांसह CJP देखील या मुद्द्यावर पूर्णपणे एकत्र आलेले आहे। जर सरकारने या दबावावर मान झुकवली तर आगामी काळात प्रत्येक विरोधकांना राजीनामे म्हणजे मंत्र्याच्या राजीनाम्याचे हत्यार बनून जाईल, त्यामुळे सरकारच्या निर्णय क्षमतेवर सुद्धा परिणाम होऊ शकतो, हे झालं चौथं कारण। 5वं कारण जर आपण बघितलं तर संसदेतील सरकारची भूमिका। सरकार या मुद्द्यावर संसदेत नियम 193 अंतर्गत अल्पकालीन चर्चा हवी होती, जिथे मतदानाची सोय नसते। मात्र विरोधक कामकाज रोखून नियम 267 अंतर्गत तातडीने चर्चेची मागणी करत होते। सरकारने ही राजकीय कोंडीच्या नियमाच्या आधारे पार पाडली। अशा स्थितीत जर आता राजीनामा दिला गेला तर संसदेत आपले स्पष्टीकरण मांडण्यात सरकार अपयशी ठरल्याचे मानले जाईल। त्यानंतर 6वं जर आपण कारण बघितलं तर ते म्हणजे थेट कायदेशीर जबाबदारी सिद्ध झालेली नाही। CBI आणि सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखालील चौकशीत धर्मेंद्र प्रधान यांचा थेट कोणताही निष्काळजीपणा किंवा सहभाग आढळलेला नाही। पेपर फुटी ही स्थानिक स्तरावरील दलाल आणि काही अधिकाऱ्यांच्या गुन्हेगारीचा कट आहे। अशा वेळी जर आपण बघितलं तर कायदेशीर कारवाई कोणत्याही आधाराशिवाय कॅबिनेट मंत्र्याला हटवणे प्रशासकीय तत्त्वाच्या विरोधात ठरते। आणि शेवटचं जर आपण बघितलं तर 7वं कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची भूमिका। सर्वोच्च न्यायालयाची नीट परीक्षा रद्द करण्यास नकार दिला होता आणि पेपर फुटीचा विस्तार संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर झालेला नाही असा निष्कर्ष काढला होता। न्यायालयाने केवळ व्यवस्थेच्या सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते, त्यामुळे न्यायालयाच्या या संतुलित भूमिकेनंतर केवळ राजकीय विरोधापोटी मंत्र्याचा राजीनामा घेणे सरकारला तर्कसंगत वाटत नाही। एकूणच जर आपण बघितलं तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न देणे ही मोदी सरकारची केवळ
एका मंत्र्याला वाचवण्याची धडपड नसून आपली राजकीय नीती जर आपण बघितलं, संस्थात्मक, सुधारात्मक आणि विश्वासार्हता आणि प्रशासकीय अधिकार टिकून ठेवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे येत्या काही काळात सरकार विरोधकांमध्ये हा संघर्ष आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे. तर ही होती संपूर्ण माहिती. बघा तुम्ही, ह्या 7 कारणामुळे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सरकार घेत नसल्याचे स्पष्ट होत आहे. माहिती कशी वाटली? माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं काय मत आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.